नमस्कार. पुस्तकामृत या आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या या भागात आपण जे पुस्तक पाहणार आहोत ते पुस्तक म्हणजे एक कथा आहे. एका दुर्दम्य इच्छाशक्तीची कथा, जिद्दीची, कर्तृत्वाची कथा. कथा विवेकानंद शिला स्मारकाची असं या पुस्तकाचं नाव आहे. विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाने हे पुस्तक प्रकाशित केलंय. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, देहत्यागानंतरही त्यांचं कार्य पूर्ण करण्यासाठी पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देण्याचं कार्य ते चालूच ठेवतील. आणि आजही हे घडताना आपल्याला दिसून येतं. असंख्य मार्गांनी स्वामीजी त्यांचं कार्य करताय. आणि कन्याकुमारीचे हे भव्य शिलास्मारक एक असाच चिरंतन प्रेरणास्रोत आहे. हे स्मारक प्रत्यक्षात अस्तित्वात कसे आले याची कथाही तेवढीच प्रेरणादायी आहे. चला तर मग बघूया माननीय एकनाथजींनी सांगितलेली कथा विवेकानंद शिला स्मारकाची. कन्याकुमारी येथील समुद्रात उभारण्यात आलेले विवेकानंद शिला स्मारक म्हणजे वेळ आणि संसाधने यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्याचे प्रेरणादायी उदाहरण आहे. तेथे त्रिसागर वेष्टित शिलेवर स्वामी विवेकानंदांनी 3 दिवस 3 रात्री ध्यान केल्यानंतर त्यांना त्यांच्या जीवनाचं ध्येय गवसलं होतं. स्वामी विवेकानंदांसाठी ही शिला स्फूर्तिदायी ठरली होती आणि आता याच शिलेवर त्यांचे भव्य स्मारक उभे राहिलेले आहे. खरं तर माननीय एकनाथजी रानडे यांनी या कार्यासाठी भगीरथ प्रयत्न करून अवघा भारत एक केला होता. शिला स्मारकाची योजना ही एकनाथजींच्या दृष्टीने एक कसोटीच होती. राजकारणापासून दूर राहून लोकांच्या सामाजिक, धार्मिक, राजकीय व अन्य विचारसरणींच्या पलीकडे जाऊन जर उदात्त कार्याचे आवाहन त्यांना केले तर ते विधायक प्रतिसाद देतात, ही बाब त्यांना शिला स्मारकाच्या निमित्ताने सिद्ध करायची होती. देशातील राष्ट्रभक्त आणि समाजसेवी अशा दोन्ही शक्तींना एकत्र आणणारा विवेकानंद शिला स्मारकाचा हा प्रकल्प होता. आणि म्हणूनच राष्ट्राच्या आकांक्षांना साजेसे असेच शिला स्मारक अस्तित्वात आणण्याचा माननीय एकनाथजींनी जणू ध्यासच घेतला होता. शिला स्मारकाच्या उभारणी कार्यात एकनाथजी कसे आले, एकापाठोपाठ एक आलेल्या समस्यांशी त्यांनी कसा सामना केला, येणाऱ्या अडचणींवर कशी मात केली आणि शेवटी कार्य पूर्ण होऊन एक स्वप्न प्रत्यक्षात कसे साकार झाले याचे वर्णन पुस्तकाच्या पहिल्या भागात आपण वाचतो. विवेकानंद शिला स्मारक समितीचे कार्य संघटन सचिव या नात्याने एकनाथजींनी 11 ऑगस्ट 1963 पासून स्वीकारले. कन्याकुमारीला झालेले त्यांचे आगमन कन्याकुमारीचे रूप पालटून टाकणारे ठरणार होते. कन्याकुमारी गाव आता आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर झळकणार होते आणि राष्ट्रघटनेसाठी झटणाऱ्या सेवा संघटनेचे केंद्र म्हणून भारतातही विख्यात होणार होते. हे कार्य एकनाथजींनी जेव्हा स्वीकारले तेव्हा ते 50व्या वर्षात पदार्पण करत होते. काम स्वीकारल्यापासून त्यांना येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना सामोरे जावे लागले. विवेकानंद शिलेवर आदळणाऱ्या लाटा म्हणजे जणू या तपप्रवाहावर येऊ घातलेली संकट होती. परंतु एकनाथजी मात्र या शिले इतकेच दृढ होते, संयमी होते. आव्हानांच्या खवळलेल्या समुद्रात त्यांना संधीच्या प्रबल लाटा दिसत होत्या. त्याच येणाऱ्या आव्हानांचे, समस्यांचे एक एक प्रसंग या पुस्तकात जसजसे उलगडत जातात तसतशी शिला स्मारकाची ही कथा एकनाथजींच्या आत्मचरित्रापासून वेगळी करणं अशक्य होतं असं म्हणायला काहीच हरकत नाही. खरोखर एकनाथजींनी प्रत्येक समस्येला संधीमध्ये परिवर्तित केलं. प्रत्येक आव्हानाचं रूपांतर त्यांनी विजयात केलं. ही कथा आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वाचं अनोखं दर्शन घडवते. यशासाठी काय हवं असतं? यशासाठी हवी असते ती हेतूची शुद्धी, तितिक्षा आणि चिकाटी. आपला हेतू शुद्ध असला पाहिजे, योग्य संधीची वाट पाहण्याची आपली तयारी असली पाहिजे आणि आपल्याजवळ प्रयत्न चालू ठेवण्याची चिकाटी असली पाहिजे. या 3 गोष्टी यश मिळवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत असं स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय. शिला स्मारक समितीसाठी तो काळ तितिक्षा आणि चिकाटी यांची परीक्षा घेणारा काळ होता. अनेकांना हे भव्य स्मारक समुद्रात उभारणं शक्यच नाहीये असं त्यावेळी वाटत होतं. अनेकांचा या कार्याला विरोधही होता. स्मारक उभारणीला परवानगी मिळणेही अजून बाकी होते. परंतु कल्पनेतले शिला स्मारक कृतीत आकारता यावे यासाठी एकनाथजी मात्र शर्थीचे प्रयत्न करत होते. एकनाथजींची ही श्रद्धा, हा विश्वास भाबडा नव्हता. अत्यंत कठोर परिश्रमाची सिद्धता असलेल्या व्यक्तीला घडलेले हे निकट भविष्याचे दर्शन होते. जेव्हा अखेर स्मारक उभारणीची परवानगी मिळाली तेव्हा काहीतरी सकारात्मक भरीव कार्य झालं याचं एकनाथजींना समाधान वाटलं. परवानगी तर मिळाली, पण हे स्मारक उभारण्याचं भव्य कार्य अजून पूर्णतः बाकी होतं. त्यासाठी निधी संकलन करणं, शिवाय बांधकामासाठी दगड कुठून आणायचे हे सर्वात मोठे प्रश्न त्यांच्यासमोर आवासून उभे होते. पण या सर्व प्रश्नांना प्रयत्नांची जोड मिळत गेली. प्रत्येक अडचणीतून मार्ग काढत अखेर शिला स्मारकाचे कार्य पूर्ण झाले.
राष्ट्राचे स्वप्न साकार झाले. स्वामी विवेकानंदांबद्दल सर्व भारतीयांच्या मनात जी श्रद्धा आहे त्याचे दर्शन या शिलास्मारकात होते. संपूर्ण भारत एक होऊन आत्मविश्वासयुक्त होऊन उभा राहिला तर काय घडतं याचं ते दर्शन आहे. काही महिन्यांपूर्वीच युवा नेतृत्व विकसन उपक्रमाअंतर्गत शिलास्मारक भेटीचा योग आला. कन्याकुमारीत पाऊल ठेवताच अवकाशकन्या कल्पना चावला यांचं वाक्य मला आठवलं. त्यांच्या एका मोहिमेदरम्यान त्या म्हणाल्या होत्या की अंतराळात असताना जेव्हा कन्याकुमारीचं ते शेवटचं टोक मला दिसलं तेव्हा त्याही अवस्थेत गुडघे टेकून मला माझ्या या भारतभूमीला नमस्कार करावासा वाटला. खरंच कन्याकुमारी म्हणजे शहर नव्हे तर एक सिद्ध तपोभूमीच आहे. देवी पार्वतीने शंकराला प्राप्त करण्यासाठी आणि स्वामी विवेकानंदांनी आपल्या जीवनाचं उद्दिष्ट शोधण्यासाठी तिथे तपस्या केली, ध्यान केलं आणि दोघांनाही त्यांचं जीवन उद्दिष्ट मिळालं. शिलास्मारकाला भेट दिल्यावर तिथल्या भूमीच्या पवित्रतेचा साक्षात्कार होतो. मनातल्या विचारांच्या दिशाहीन वावटाळाला योग्य दिशा मिळाल्याची प्रकर्षाने जाणीव होते. त्रिसागर वेष्टीत त्या शिलेवर मी जेव्हा थोडा वेळ डोळे बंद करून बसले तेव्हा मनाच्या एका कक्षात झालेला भूत भविष्य वर्तमान तीनही वर्णांचा असहाय्य गुंता अगदी अलगद सोडवला गेला. तिथल्या वाऱ्याच्या स्पर्शाची ऊब चिंता नाही तर चिंतन करायला शिकवून गेली. खरंच त्या मंगलमयी वातावरणात चिंतन केल्यानंतर स्वप्न साधकाला पुढील प्रवासासाठी एक अर्थपूर्ण आणि विश्वासार्ह वळण गवसतं एवढं मात्र नक्की. विवेकानंद शिलास्मारक निर्मितीचे कार्य, त्यावेळचे प्रसंग आणि विवेकानंद केंद्र या अलौकिक संघटनेचा परिचय करून घ्यायचा असेल तर तुम्ही हे पुस्तक नक्की वाचावं असं मी तुम्हाला आवाहन करेन. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकासह. पण त्याआधी हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुस्तक खरेदीसाठी संपर्क विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग, अश्विनी हाईट्स, पहिला मजला, ग्राहक पेठेजवळ, टिळक रोड, पुणे 30. संपर्क क्रमांक 9881061686.